नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी वेळ मिळाला. मनोमॅथ्स या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणीतील उदाहरणे विश्लेषणात्मकरित्या सोडवून द्यायचं आमचे हे जे चॅनल आहे विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी, ज्यामध्ये वर्ग 5वी नवोदय, वर्ग 5वी स्कॉलरशिप, वर्ग 8वी स्कॉलरशिप, वर्ग 8वी नवोदय, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य पोलीस भरती मराठी माध्यमातून जी मुलं करतात त्यांना यातील बुद्धिमत्ता चाचणी व गणिताच्या बेसिक संकल्पनेसहित जी उदाहरणं परीक्षेला आलेली आहेत ती उदाहरणं मी या चॅनलच्या माध्यमातून आपणास समजावून देतो. या अगोदर या अनुषंगाने स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरती 40-42 व्हिडिओ याच मनोमॅथ्स या चॅनलवरती केलेले आहेत. तुम्ही सर्वजण या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा नेहमीप्रमाणेच. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना तुमच्या तयारीसाठी, अभ्यासाच्या तयारीसाठी, फिजिकलच्या तयारीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. गेल्या वर्षीपासून लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये आपण सगळेच जण भरडून निघत आहोत. आम्ही क्लासवाले, क्लासेसचे शिक्षक आणि क्लासेसवरती अवलंबून असलेला आजूबाजूचा सगळा समाज, सगळेच जण आर्थिक विवंचनेमध्ये आहोतच आम्ही सुद्धा. तरी परंतु यातून विद्यार्थ्यांची काहीतरी सेवा घडावी, विद्यार्थ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही मार्गदर्शन करू शकतो की नाही यावर विचार केल्यानंतर गेल्या वर्षी मी या ठिकाणी बरेचसे व्हिडिओ तयार केलेत. आज पुन्हा एकदा एक प्रश्नपत्रिका या ठिकाणी माझ्यासमोर आहे जिल्हा पोलीस भरतीची. या प्रश्नपत्रिकेतील 3-4 उदाहरणं आजच्या या तासिकेमध्ये मी तुम्हाला विश्लेषणासहित समजावून देणार आहे. तरी आपण व्यवस्थित लक्ष द्या आणि यासंबंधी जर आपल्या काही सूचना असतील किंवा यासंबंधी आपल्याला काही सुचवायचं असेल तर निश्चितच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला सुचवू शकता. तर मित्रांनो, इथं माझ्यासमोर ही प्रश्नपत्रिका आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न असा आहे, वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर आहे तर त्याचा परिघ काढा. 51व्या क्रमांकाला हा प्रश्न आलेला आहे. मी बोलण्याचा प्रश्न लिहितो. तर प्रश्न अशा स्वरूपाचा आहे. प्रश्न क्रमांक 51. वर्तुळाचा व्यास वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर आहे. सेंटीमीटर आहे तर त्याचा परिघ काढा. तर साधारणपणे असा हा प्रश्न जो आहे तर वर्ग 5वीच्या स्कॉलरशिपमध्येही निश्चित विचारलेला असतो, नवोदयलाही आहे, 8वीच्या स्कॉलरशिपला, 8वी नवोदयला, इव्हन सगळ्या स्पर्धा परीक्षांना साधारणपणे 10वी 12वी पासवरती ज्या काही स्पर्धा परीक्षा होतात या स्पर्धा परीक्षांमधील गणिताच्या पेपरचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की या पेपरमध्ये वर्तुळ आणि वर्तुळाच्या संबंधी प्रश्न हमखास विचारलेला असतो. आता या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण वर्तुळाच्या संबंधी जे प्रश्न स्पर्धा परीक्षांना विचारले जातात त्याचं बेसिक सगळंच एकदा आपण त्याची कुंडली काढून घेऊ, म्हणजे मग तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. तर बघा, वर्तुळाची आकृती म्हणजे सर्व डिटेल बेसिक याचं कम्प्लीट करून घेऊया आणि मग हा प्रश्न सोडवूया. तर वर्तुळाची ही आकृती आहे. या ठिकाणी केंद्रबिंदू, त्याला नाव देऊया O, इथे म्हणूया A आणि याला थोडंसं वाढवून देऊया, इकडे नाव देऊया B. वरून एकदा आपण वाढवून देऊया, त्याला नाव देऊया C आणि D. तर बघा मित्रांनो, यामध्ये जे आहे O to A, O to C, O to D आणि O to B
यांना म्हणलं जातं त्रिज्या. मराठीतून याला म्हणतात त्रिज्या, त्याला म्हणतात रेडियस. जी दाखवल्या जाते स्मॉल आर ने आणि पृथ्वीची असेल तर ती कॅपिटल आर ने दाखवतात. दोन्ही ऑप्शन. दुसरं बघूया, ए बी ला ए ते बी बरोबर सी ते बी, म्हणजे जी रेषा वर्तुळाच्या केंद्रातून जाते तिला वर्तुळाचा व्यास असं म्हणतात. अ लाईन विच पासेस थ्रू सेंटर ऑफ अ सर्कल अँड बायसेक्ट्स टू साइड्स ऑफ अ सर्कम्फरन्स अपोजिट टू इच अदर इज कॉल्ड ॲज डायमीटर. मराठीमधून म्हणजे एखादी अशी रेषा किंवा जी रेषा वर्तुळाच्या केंद्रातून जाते आणि वर्तुळ परिघाला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते तिला वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. आणि म्हणून मग ए बी बरोबर सी बी बरोबर याला मराठीतून म्हणतात वर्तुळाचा व्यास आणि याला इंग्रजीतून म्हणतात डायमीटर. आणि म्हणून साधारणपणे डायमीटर डी ने दाखवतात किंवा डायमीटर कॅपिटल डी ने दाखवतात. तर हे आपल्या तुमच्या लक्षात आलेलं असेलच. तर मित्रांनो, व्यास, डायमीटर, डी वगैरे हे सर्व तुम्हाला म्हणजे ही एक बेसिक माहिती आपण पाहत आहोत वर्तुळाच्या संदर्भातली. बरोबर, एकदम बघून घ्या. ए ते बी डायमीटर व्यास, सी ते डी डायमीटर व्यास, ओ ते ए, ओ ते सी, ओ ते बी आणि ओ ते डी, ओ ए, ओ सी, ओ बी आणि ओ डी याला म्हणलं जातं वर्तुळाची त्रिज्या. यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की वर्तुळाची त्रिज्या ही वर्तुळाच्या व्यासाच्या निमपट असते. रेडियस इज हाफ ऑफ इट्स डायमीटर, डायमीटर ऑफ अ सर्कल. म्हणजे त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असे, याचा दुसरा अर्थ असा होतो व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट आहे. डायमीटर इज डबल दॅट ऑफ रेडियस. चला तर मग ते या ठिकाणी त्यावर जे काही सूत्र तयार होतात ती सूत्र आता मी इथं लिहितोय. क्रमांक 1 ला बघूया, इथे थोडीशी जागा आहे. इथं आपल्याला म्हणता येतं डी इज इक्वल टू 2 इंटू आर, म्हणजेच मराठीतून व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या. व्यास बरोबर काय लिहिता येईल, 2 गुणिले त्रिज्या. तर मित्रांनो इझी आहे प्रश्न. त्या प्रश्नाच्या संबंधी आपण सगळं त्याचं बेसिक नॉलेज घेऊया. डी बरोबर 2 गुणिले आर, याचा दुसरा अर्थ होतो डी भागिले 2 बरोबर काय आहे आर, आणि म्हणून सूत्र तयार होतं व्यास भागिले 2 बरोबर त्रिज्या. म्हणजे त्रिज्या आणि व्यासाचा परस्परांशी असलेला संबंध. कारण या प्रश्नामध्ये व्यास आलेला आहे, तिथून पुढे आपल्याला परिघ बघायचा आहे. चालेल, तर आशा करतो हे तुम्हाला सर्वांना व्यवस्थित समजलेलं असेल. बरोबर आहे. याचंच हे समजा लिहिण्याची घाई करू नका. लिहिण्यासाठी मी याचा फोटो काढून तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लोड केलेला राहील, तिथेही तुम्ही बोर्डवरचा हा फोटो बघू शकता. चला एकदा वाचून घ्या मित्रांनो, व्यवस्थित आहे का बघा, समजलंय का पहा तुम्ही नीट. चला तर मित्रांनो, आता सर्वांचं व्यवस्थित लिहून झालेलं असेल. त्रिज्या आणि व्यास यांच्यामध्ये असलेल्या जो काही गणितीय संबंध आहे तो आपण या ठिकाणी समजावून घेतलेला आहे. आता या पुढे काय आहे ते बघूया आपण, परिघ आणि क्षेत्रफळ. तर ही 2 सूत्र झाले व्यास आणि त्रिज्येच्या संदर्भामध्ये. आता पुढचं जे आहे वर्तुळाच्या बेसिक नॉलेजसाठी जेव्हा आपण विचार करतो तर तेव्हा पुढचा प्रकार येतो परिघ. ही जी रेषा असते इथून ही वर्तुळाच्या क्षेत्रफळाला बंदिस्त करणारी त्याला परिघ असं म्हटलं जातं. म्हणजे ए पासून सुरुवात होऊन ए पर्यंत जी येते तिला म्हणलं जातं परिघ. आणि परिघाला इंग्रजीतून म्हणतात सर्कम्फरन्स. आणि म्हणून साधारणपणे हा जो परिघ आहे हा सी ने दाखवतात, राईट. आणि मग परिघासाठीचं सूत्र जे आहे सी बरोबर 2 पाय आर, हे झालं सूत्र क्रमांक 3. परंतु
परंतु किंवा सिन्स 3 टिंब देऊन डी बरोबर काय असतं 2 गुणिले आर, म्हणजे व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या आपण मगाशी ते सूत्र बघितलं. मग ही किंमत ज्यावेळेस याच्यात ठेवली तर सूत्र मिळतं सी बरोबर, याला आपण कसं लिहू शकतो, पाय गुणिले 2 आर, सगळे गुणाकारात, आणि म्हणून पाय गुणिले डी, आणि म्हणून सूत्र आहे मित्रांनो या ठिकाणी तयार होतं. आता इथं मावत नाही, इथं समोर मी ब्लॅक इंकने लिहितोय जेणेकरून तुम्हाला मग समजून घ्यायला लिहून घ्यायला सोपं जाईल. आणि म्हणून देअरफॉर सी इज इक्वल टू पाय डी, असंही आपल्याला सूत्र मिळालं आहे तिसरं. सॉरी, किती सूत्र मिळेल बघा आता, चौथं. आणि हे जे सूत्र आहे तिसरं. तर सी बरोबर पाय डी किंवा सी बरोबर 2 पाय. आणि आता या प्रश्नाच्या अनुषंगाने पुढे पाहत असताना स्पर्धा परीक्षेमध्ये वर्तुळाचं क्षेत्रफळही विचारतात. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ विचारताना सर्वच विद्यार्थी काटेकोरपणे ऐका. त्रिज्या दिलेली असते, क्षेत्रफळासाठी सर्वात महत्वाची असते त्रिज्या. मग त्रिज्या तुम्हाला इनडायरेक्टली दिलेली असते, परीघ दिलेली असते, परीघावरून तुम्हाला त्रिज्या काढायची असते. व्यास दिलेला असतो, व्यासावरून त्रिज्या काढायची असते. पायची किंमत ही अपरिमेय संख्या 22/7 किंवा 3.14. तर यामध्ये काय करायचं की जर 7च्या पाड्यामध्ये भाग जाणारी त्रिज्या जर आली तर मग तुम्ही पायची किंमत किती घ्यायची, 22/7. आणि जर 7च्या पाड्यामध्ये भाग जाणारी पायची किंमत आलेली नसेल तर ओळखायचं आपल्याला या ठिकाणी पायची किंमत 22ला 7ने भाग दिल्यानंतर येतात 3.14 ही किंमत तुम्हाला घ्यायची असते. चला तर वळूया आता. पुढचं सूत्र जे आहे मित्रांनो ते सूत्र आहे क्षेत्रफळाचे. आणि म्हणून मग आता क्षेत्रफळासंबंधी म्हणजे या सगळ्या भागाचं क्षेत्रफळ, तर ते क्षेत्रफळ जे आहे एरिया ए ने दाखवतात. म्हणून ए इज इक्वल टू, हे ब्लॅक इंकने लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, ए इज इक्वल टू एरिया दॅट इज इक्वल टू इन मराठी त्याला म्हणतात क्षेत्रफळ. वर्तुळाच्या क्षेत्रफळासाठी ए वापरलं जातं, तसंच सर्वांच्या क्षेत्रफळासाठी वापरलं जातं ए. आणि म्हणून सूत्र येतं ए बरोबर पाय आरचा वर्ग. हे आहे सूत्र क्रमांक 5. आणि या ठिकाणी पायची किंमत जी आहे ती इकडच्या बाजूला इथं लिहितो. पायची किंमत असते 22/7 किंवा तुम्ही पायची किंमत घेऊ शकता 3.14. तर मग मित्रांनो एकंदरीत आता आपण वर्तुळाच्या संबंधी किती सूत्र बघितले, 5. पहिलं सूत्र होतं व्यासाचं, व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या. दुसरं सूत्र होतं त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. तिसरं सूत्र बघितलं आपण परिघाचं सी बरोबर 2 पाय आर. चौथं सूत्र परिघाचंच बघितलं सी बरोबर पाय गुणिले डी. आणि 5वं सूत्र बघितलं वर्तुळाचे क्षेत्रफळ ए बरोबर पाय आरचा वर्ग. तर निश्चितच ही 5ही सूत्र आणि साधारणपणे जवळपास सगळ्याच म्हणजे अगदी 5वी पासून 12वी पर्यंतच्या वर्गापर्यंत ज्या ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये ही प्रश्न विचारली जातात. एकदा व्यवस्थित बघून घ्या. याचाही फोटो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला असेल, म्हणून लिहिण्याची काही घाई करू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही हा फोटो बघू शकता. तर आता हे संपूर्ण झाल्यानंतर आता मित्रांनो आपण जो प्रश्न या जिल्हा पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेत आलेला आहे तो आता सोडू. बघा आता मी हे पुसून टाकतो सर्व परिघ वगैरे. तुम्हाला आता या प्रश्न सोडवायचा आहे. बघा या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेला आहे वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर आहे. डी बरोबर किती दिलेले आहे 14. आणि म्हणून आपल्या तात्काळ लक्षात येतं परिघ काढायचा आहे. आणि म्हणून सी बरोबर काय सूत्र आहे पाय गुणिले डी. पायची किंमत काही परीक्षेत तुम्हाला दिलेली नसते, ती लक्षात ठेवायची. मगाशी मी तुम्हाला सांगितलं
की जर 7च्या पाढ्याने म्हणजे 7ने भाग जाणारी संख्या जर आलेली असेल तर निश्चित 22/7 घ्यायची. मग पायची किंमत घेतली 22/7, डी घेतली किती दिली 14, 7ने भाग दिला 7 दिली 14, शिल्लक राहिले 22 गुणिले 2 म्हणजे 22 गुणिले किती झाले 44 आणि म्हणून डी बरोबर किती येणार आहे 44 सेंटीमीटर. आणि हे तुम्हाला त्या ठिकाणी या 51व्या प्रश्नामध्ये पर्याय दिलेला आहे, पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीने अतिशय सोपा हा प्रश्न आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आता दुसरा याच प्रश्नाचं दुसरा अजून विश्लेषणात्मक उत्तर जर बघितलं तर काही वेळेस समजा आपल्याला नाही सूत्र आठवलंय तर आपण सी बरोबर 2 πr ने पण सोडू शकतो. तर डी बरोबर 14 आहे आणि म्हणून लगेच आपल्या लक्षात येतं आर बरोबर 14/2 आणि म्हणून आर बरोबर किती येणार आहे 7 आणि म्हणून परीघ काढायचं आहे. परीघ सी बरोबर 2 πr म्हणजे 2 गुणिले 22/7 गुणिले त्रिज्या आहे 7, 7 7 कटले शिल्लक राहिले 2 गुणिले 22, 22 गुणिले 44 सेंटीमीटर. आणि म्हणून मग या ठिकाणी असं सोडवलं तरी देखील उत्तर किती येते 44 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3. तर मित्रांनो हे उदाहरण तुम्हाला सर्वांना व्यवस्थितरित्या समजलंय. सुरुवातीला कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये अशी सोपी सोपी प्रश्न राहतात. याचं मात्र आपल्याकडून उत्तर चुकल्या गेलं नाही पाहिजे याची खबरदारी घ्या. म्हणून यासाठी तुम्ही परफेक्ट अभ्यास करा, एकदम परफेक्शनिस्ट बना. त्यासाठीच जसं चित्रपटसृष्टीमध्ये परफेक्शनिस्ट असतात तसं तुम्ही सुद्धा या बारक्या बारक्या चिंगूपुंगू गणितासाठी परफेक्ट तुमचे उत्तर आले पाहिजे. इथं जर चुकलं तर मग मात्र स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळणं अवघड असतं. बाकी आता तुम्हाला तर माहिती 12वी पासवरती किंवा पोलीस भरती मागील 2 वर्षापासून बंद आहे, झालेली नाही. आणि म्हणून मग आता जी काही संधी मिळेल तर त्या संधीमध्ये तुमची निवड झालीच पाहिजे. कारण संधी काही तुमचं दार वारंवार ठोठावीत नाही. हे तुम्हाला तर आता यूट्यूबवरती भरपूर काही तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओज आहेत, त्यामधून वेगवेगळे वक्ते तुम्हाला समजावून सांगत असतात. ते त्यांच्या अनुभवातून तुम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि म्हणून मग त्यांचंही मार्गदर्शन घ्या, परंतु चूक मात्र होऊ देऊ नका. बघा एकदा बघून घ्या गणित. चला मित्रांनो आता पुढे वळूया. याच्या पुढचा 52वा प्रश्न जो आहे तर तो मी बोर्डवरती लिहितोय. प्रश्न क्रमांक 52 काय सांगतोय तुम्हाला बघूया आपण. क्वेश्चन नंबर 52. आता हे पुस्तक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पूर्ण प्रश्नाचा फोटो तुम्हाला उपलब्ध होईल, त्यामुळं तशी घेऊन घ्यायची काही घाई करू नका. हा प्रश्न आहे, 1-2दा बघितलं तरी तुम्हाला ते पाठ होऊन जाईल. 52वा प्रश्न जो आहे यापैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे? यापैकी कोणते पायथागोरसचे किंवा पायथागोरसचे त्रिकूट आहे. आणि खाली 4 संख्या म्हणजे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. आता मी ऑप्शन वगैरे काही लिहित नाही. तर त्रिकूट आहे म्हणल्यानंतर आता बहुतेकांचा अभ्यास झालेला आहे परंतु तरी देखील जी कोणी विद्यार्थी मित्र नव्यानेच हा व्हिडिओ पाहत आहेत किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी बेसिक नॉलेज याचं काय की एकदा तुमचा बेस पक्का झाला की मग तुम्हाला अडचण येते. त्रिकूट दीज आर नोन ॲज ट्रायड्स इन इंग्लिश. याला ट्रायड्स असं म्हणतात. त्रिकूट म्हणजे 3, ट्रायड्स म्हणजे 3. तर पुस्तकामध्ये ही हिस्ट्री जर बघितली असेल तर पायथागोरस साहेब फार निरीक्षण करायचे. त्यांनी एके दिवशी बघितलं की ते
जमिनीची म्हणजे मिस्त्री काम करणारे, जमिनीची माप घेणारे किंवा ज्या ठिकाणी काही बांधकाम करायचे तर मग ते आयताकृती नकाशा काढण्यासाठी त्या जमिनीवरती आकृती काढण्यासाठी गाठी असलेला दोर वापरतात. त्या दोरीला गाठी दिलेल्या होत्या, टाय केलेल्या होत्या. त्याचं त्यांनी निरीक्षण केलं आणि मग त्यावरती पुढे संशोधन केलं आणि मग काटकोन त्रिकोणासाठी, कारण चौरस येणं जरुरीचं असतं. असं तुम्ही वहीवरती तुम्हाला पट्टीच्या सहाय्याने जर परफेक्ट चौरस काढायला आलं तर काढता येणार नाही. साधं तुम्ही जमिनीवरती तुम्हाला जर असं समजा एक 25 बाय 30चा चौरस आयात काढा किंवा 25 बाय 25चा चौरस परफेक्ट काढा जमिनीवरती, तुम्हाला काढता येणार नाही. प्रयत्न करून बघा. आणि म्हणून आजपासून 2-2.5 हजार वर्षापूर्वी बांधकाम करत असताना त्यांनी जे टेक्निक शोधलेलं होतं तर त्या टेक्निकमधून पायथागोरसच्या त्रिकुटाचा जन्म झालेला आहे. आता बघूया पायथागोरस साहेबाच्या त्रिकुटाची काय खासियत. यांनी जे प्रमेय मांडलेलं आहे ते प्रमेय म्हणजे लघुकोन काटकोन त्रिकोणासाठी. काटकोन कशाला म्हणायचं? ज्या त्रिकोणाचा एक कोन 90 अंशाचा असतो त्याला म्हणायचं काटकोन. हे चिन्ह असतं 90 अंशाचं. मग उरलेले हे दोन कोन लघुकोन असतात. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते आणि मग त्यापैकी एक कोन 90 अंशाचा झाला काटकोन त्रिकोणामध्ये की उरलेले दोन्ही कोन लघुकोन असतात. तुम्ही कितीही प्रयत्न केला तर ते कोन लघुकोनच राहणार. कारण मग आता लघुकोन म्हटल्यानंतर लघुकोन म्हणजे काय की 90 अंशापेक्षा कमी माप असेल त्याला लघुकोन असं म्हणतात. ॲक्यूट अँगल. The measurement of angle which is less than 90 degree is called as acute angle and the measurement of angle which is greater than 90 degree is called obtuse angle. 90 अंशापेक्षा मोठं माप असेल तर त्याला obtuse angle म्हणजे विशाल कोन असं म्हणतात. आणि 90 इतकंच जर माप असेल तर त्याला आपण काटकोन म्हणतो. इंग्रजीतून त्याला राईट अँगल ट्रायंगल किंवा राईट अँगल असं म्हणलं जातं. तर बघूया मग पायथागोरस साहेबांचं म्हणणं काय होतं. याला म्हणतात कर्ण मराठीतून. इंग्रजीतून याला म्हणतात हायपोटेन्युअस. आणि याला पाया वगैरे असं मराठीतून म्हणतात. याला उंची म्हणतात. पण साधारणपणे या दोन्हीला काटकोन करणाऱ्या बाजू म्हणतात. या दोघांना काय म्हणतात? काटकोन करणाऱ्या बाजू. The sides making right angle triangle. काटकोन करणाऱ्या बाजू. मग याला आपण समजण्यासाठी मराठीतून म्हणतात पाया खाली असतो, उभे असतो, त्याला म्हणतात उंची. आणि सगळीकडे बांधकामामध्ये तुम्ही जर बघितलं तर मिस्त्री लोकांजवळ असा ओळिंबा असतो लटकवलेला. ते सारखं भिंतीला लावून पाहतात एक एक थर झाल्यानंतर. कारण एकदम परफेक्ट 90 अंशात जर भिंत आली तरच ती उभी राहते. थोडी जरी तिरपी झाली तर कालांतराने ती पडून जाते. आणि म्हणून अतिशय पुरातन काळापासून हे मानवाला माहिती होतं. आणि म्हणून म्हणजे न्यूटन साहेबाच्याही अगोदर, न्यूटन तर 17व्या शतकामध्ये आले, तर त्याही अगोदर आपल्याला हा गुरुत्वाकर्षण शक्तीचा 90 अंशाच्या कोनाचा नियम मानवाला माहिती होता असं म्हणता येईल. तर बघूया आता मग पायथागोरस साहेबांचं म्हणणं काय होतं की या खेळासाठी आता पायाला उंची वापरूया तुमच्या समजण्यासाठी. पण सूत्र त्यांनी असं मांडलेलं होतं की या पद्धतीने कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग हे ते सूत्र होतं. म्हणजे या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज बरोबर या बाजू, ही बाजू म्हणजे कर्ण, असं पायथागोरस साहेबांचं म्हणणं होतं. आणि मग आपण यामध्ये जर बघितलं तर पहिलं पायथागोरसचं त्रिकूट जे आहे ते आहे 3, 4, 5. साधारणपणे मी बऱ्याचदा सांगत असतो प्रत्येक व्हिडिओतून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असणाऱ्या प्रत्येक कॅन्डिडेटला अगदी 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी नवोदय, 8वी स्कॉलरशिप, 10वी NNMS ज्या ज्या परीक्षा आहेत शिष्यवृत्तीच्या, 10वी नंतरच्या, 12वी नंतर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ज्या ज्या सेवकच्या वगैरे परीक्षा होतात, पोलीस भरतीच्या परीक्षा होतात, ज्यांना कोणाला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरी प्राप्त करायची, प्रायव्हेट नोकरी प्राप्त करायची, ज्या ठिकाणी परीक्षा होतात, स्क्रीनिंग टेस्ट होतात, त्या ठिकाणी मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो तुम्हाला 2 ते 30 पर्यंत वर्ग आणि 2 ते 15 पर्यंत घन मुखपाठच असले पाहिजे.
हे पक्क लक्षात ठेवा. 2 ते 30 पर्यंत वर्ग, 2 ते 15 पर्यंत घन. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, 2 ते 30 पर्यंत पाढे मुफाटच असले पाहिजे. स्पर्धा परीक्षा देताना याचा फार उपयोग होतो. आता बघा, या ठिकाणी आपल्याला पहिलं त्रिकोण मी तुम्हाला सांगितलं काय आहे, तर काटकोन त्रिकोणात ही बाजू इतर 2 बाजूंपेक्षा मोठी असते. मग सर्वात मोठा कर्ण असतो. बघूया मग. 5चा वर्ग बरोबर काय आहे, 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. 5चा वर्ग 25, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग किती आहे 16. आता 16 9 किती होतात 25, आणि म्हणून 25 बरोबर 25. आणि म्हणून याला म्हणतात पायथागोरसचे त्रिकोण. समजलं? तर यासाठीची एक छोटीशी या ठिकाणी पिल्लू आकृती काढतो तुमच्या समजण्यासाठी. मग ही बाजू 5 आहे, ही बाजू 4 आहे, ही बाजू 3 आहे. 4 आणि 3 अल्टरनेट होऊ शकतात. अशा पद्धतीने हे पहिलं पायथागोरसचं त्रिकोण आहे. चला, तर आता हे तुम्ही समजून घेतलं असेल. दुसरं पायथागोरसचं कोणतं त्रिकूट आहे त्याकडे वळूया. टप्प्याटप्प्याने ही त्रिकूट तुमच्या लक्षात येतील आणि तुम्हाला ती निश्चितच समजतील अशी आशा व्यक्त करतो. सोपा आहे असं आम्ही दरवेळेस सगळी शिक्षक मंडळी म्हणतात, परंतु प्रत्यक्षात मित्रांनो हेही बराच अवघड कार्यक्रम राहतो. तर पुढचा एक पायथागोरसचं त्रिकूट कोणता आहे ते बघूया. आता हे पुसतो मी. अजून एक त्रिकोण बघूया. हे झालं 3 4 5 फायनल. एक आहे 3 4 1 3 4 5. आता दुसरं आहे 5 12 आणि 13. करून बघा. 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169. 144 आणि 25 किती होतात 169. हे झालं दुसरं ट्रायप्लेट, ट्रायर्स किंवा ट्रायप्लेट हे तुम्ही म्हणू शकता. मराठीतून याला म्हणतात त्रिकूट. हे पायथागोरसचं दुसरं त्रिकूट आहे. आणि पुन्हा आता अजून त्रिकूट बघूया. यामध्ये अजून काही सापडतंय का आपल्याला, तर याच्या जवळचं अजून एक त्रिकूट आहे. 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64, 64 आणि 36 होतात 100, 100चा वर्ग 10. आणि तिसरं त्रिकूट येतं 6 8 आणि 10. बघा, 10चा वर्ग 100, 8चा वर्ग 64 आणि 6चा वर्ग 36. 64 आणि 36 किती होतात 100. म्हणजे हे झालं तिसरं त्रिकूट. आता चौथं त्रिकूट यामध्ये कोणतं येईल आठवून बघा. 11 60 आणि 61. 11 60 आणि 61 ज्यामध्ये 61चा वर्ग केला 3721 नाही 71. 60चा वर्ग 3600 आणि 11चा वर्ग 2100. 36 आणि हे 3721. 61चा वर्ग किती 3721. अशा पद्धतीने आपल्याला चौथंही काय मिळालं ट्रायप्लेट मिळालं. 5वं जे आहे 5व्याच्यामध्ये 9 40 41. बघा 9 40 41 शिकून शिकून आम्हाला हे मुखपाठ झालेले असते. तुम्हाला अशा पद्धतीने शोधावे लागतील, पाठ ठेवावे लागतील. तर दुसरं 5वं कोणतं मिळालं 9 40 आणि 41. अजून विचार जर केला याच्यामध्ये तर अजून एक मिळतं आपल्याला 25चा वर्ग 625 आहे ना. मग 24चा वर्ग 576 आणि 7चा वर्ग 49 म्हणजे 7 24 आणि 25. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला ही ट्रायप्लेट शोधून ठेवायची आहे, मुखपाठ करायची आहेत. साधारणतः 10 अशा पद्धतीने त्रिकुटे पायथागोरस साहेबांची तुम्ही शोधून ठेवा, मुखपाठ करा. परीक्षेमध्ये 1 सेकंदामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. या ठिकाणी जो प्रश्न आहे यापैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे, तर पहिलं ऑप्शन आहे 1 9 40 41 याच्यामध्ये आलेले. मग तुमच्या लगेच लक्षात येते की हेच उत्तर आहे. परीक्षेमध्ये काय होतं की स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यांना ही ट्रिक माहिती नसते, ज्यांनी पाठ केलेलं नाही, खाली 4 आलेत ना, मग यांना त्यावेळेस पायथागोरस आठवतो, बपो हे असं आहे म्हणून.
आणि मग ते सगळे वर्गण बेरजान वर्गमूळ वर्गण बेरजान वर्गमूळ त्याच्यात 5-7 मिनिटं निघून जाते, झाले शहीद गेले मग. आणि मग वेळ शेवटी पेपर झाल्यानंतर हे खडमे काय म्हणतो, आयला सगळे येत होतं रे, म्हणजे आयला वेळच पुरला नाही. अरे वेळ पुरल कसा गाद्या तुला, कधी अभ्यास केला नाही, ट्रिक समजून घेतली नाही, वर्ग पाठ केले नाही मूर्खाने, मग परीक्षेमध्ये वेळ कसा पुरल. आणि म्हणून मित्रांनो तशी वेळ येऊ द्यायची नसेल. शेवटची बेल वाजायच्या 10 मिनिटं अगोदर आपला पेपर पूर्ण व्हायचा असेल तर त्यासाठी स्पर्धा परीक्षेमध्ये या सोप्या सोप्या ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. आणि म्हणून मग इथं दुसरं दिलेलं आहे 4, 7, 8. मग एखाद्या खडव्याला माहिती नसेल ते करीत बसन. 8चा वर्ग 64, 7चा वर्ग 49, त्यानंतर 4चा वर्ग 16, 49 आणि 16 बेरीज करता येते का काय बघता येते. असं चालू राहतो कार्यक्रम. दुसरं आहे 2, 6, 7. तिसरं आणि चौथं 20, 10 आणि 30. तर मित्रांनो यासाठी तुम्ही हे मुखपाठ ठेवा. परीक्षेमध्ये तुमचा वेळ वाचायचा असेल तर सुरुवातीचे 10 ट्रायप्लेट जे आहेत एकदम अलीकडचे त्यापैकी 5 मी तुम्हाला दिलेली हे मुखपाठ करून ठेवा. परीक्षेमध्ये तुमचा वेळ वाचेल आणि तुमच्या आयुष्यभराचं तुम्ही बघितलेलं स्वप्न जे आहे ते एकाच परीक्षेमध्ये तुम्ही पूर्ण करू शकता. त्यासाठी लॉकडाऊनचा हा कालावधी अतिशय चांगला आहे. या कालावधीमध्ये 12-12, 16-16 तास नॉनस्टॉप अभ्यास करा. काय म्हणतात त्याला, बुद्धिमत्ता चाचणी आणि गणिताचा. कारण परीक्षेमध्ये सगळे विद्यार्थी, म्हणजे माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवावरून मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की ज्याला गणित जमलं, ज्याला बुद्धिमत्ता जमली तोच स्पर्धा परीक्षेमध्ये पास होतो. बाकीच्या प्रश्नांची उत्तरं एकदा वाचले की तुमच्या लक्षात राहतात, कारण खाली ऑप्शन दिलेले राहतात. तुमचा मेंदू एवढा तल्लक असतोच, तो तुम्हाला बरोबर क्लिक करतो की याचं उत्तर हे. गणितामध्ये तसं होत नाही. गणितामध्ये कधीही प्रश्न रिपीट होत नाही, मागच्या परीक्षेमधले प्रश्न येत नाहीत. दर परीक्षेला नवीन नवीन प्रश्न दिलेले असतात आणि त्यासाठी आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. तुम्हाला सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. येत्या काळामध्ये ज्या पण राज्य शासनाच्या जागा निघतील किंवा ज्या काही शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये असेल तर त्या परीक्षांमध्ये तुम्हाला उत्तुंग यश लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो. काळ अतिशय कठीण आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये बाहेर निघाल्यानंतर डबल मास्क वापरा, आपली स्वतःची काळजी घ्या, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. कोणाकडून तुम्हाला किंवा तुमच्याकडून कोणाला कोरोनाचा प्रसार होणार नाही याची राष्ट्रीय जबाबदारी समजून काळजी घ्या. धन्यवाद. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आवडल्यास हे आमचं चॅनल निश्चित लाईक आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना व आपल्या वर्गमित्रांनाही या चॅनलबद्दलची माहिती द्या. धन्यवाद.